आज मी तुम्हाला फंटूस मासा फ्राय करून दाखवणार आहे, जो खायला खूप चविष्ट लागतो। याला खाडीतला काळा मासा सुद्धा म्हणतात। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 फंटूस मासे घेतले आहेत। हे मासे आणतानाच मी साफ करून आणले आहेत आणि याचा डोक्याकडचा भाग काढून आणला आहे आणि याला वरती असे चिरा दिलेले आहेत आणि पोट सुद्धा साफ करून घेतलं आहे। असं करून आणल्याने आपला त्रास खूप कमी होतो आणि यांना मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि शक्य होईल तितके यावरील खवलं सुद्धा नखाने काढून घेतले आहेत। आता माशांना मॅरिनेट करण्यासाठी मी आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवली आहे। आता ही आलं लसूण पेस्ट माशांना मस्त चोळून चोळून लावायची आहे। अशी पेस्ट लावल्यामुळे माशाची चव सुद्धा वाढते आणि उग्रवास असेल तर तोही निघून जातो। तर एक एक करून सर्व माशांना मी पेस्ट लावून घेत आहे। आता हे मासे मी मोठ्या बाउलमध्ये काढून घेत आहे, म्हणजे मॅरिनेट करायला सोपं पडतं। आता माशांमध्ये मसाले घालून घेऊ। सगळ्यात पहिले मी यात हळद घातली आहे। आता यात मी 2 चमचे धणा पावडर घालत आहे। नंतर यात मी चवीपुरतं मीठ घातलं आणि माशांचा चटकदारपणा वाढवण्यासाठी मी यात अर्धा लिंबू पिळून घालत आहे। नंतर यात मी 2.5 चमचे इतका लाल मसाला घातला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता। सर्व मसाले घालून झाले आहेत। आता हे सर्व मसाले मी माशांना चोळून चोळून घेत आहे। सर्व माशांच्या अंगाला लागलं पाहिजे अशा प्रकारे मसाले चोळून घ्यायचे। हे पहा, अशा प्रकारे मी हा मसाला लावून घेतला आहे। आता माशाला छान कोटिंग येण्यासाठी मी यात तांदळाची पिठी सुद्धा घालणार आहे। आता इथे मी 2 ते 3 चमचे पीठ अंदाजे घालत आहे। आता हे पीठ वरचेवर माशांना चोळून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे मी हे पीठ घातलं आहे आणि मला हे थोडंसं कमी वाटत आहे म्हणून मी थोडंसं अजून घातलं। माशांना कोटिंग करून झालं। आता यांना मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवत आहे। कमीत कमी 15 ते 20 मिनिटं यांना मुरत ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर अतिउत्तम। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता मासे किती मस्त मॅरिनेट झाले आहेत। आता या माशांना मी पुन्हा एकदा हाताच्या साहाय्याने मस्त चोळून घेत आहे, म्हणजे मसाला सर्व माशांना व्यवस्थित लागेल। आता आपण माशांना तळून घेऊ। त्यासाठी बघा, इथे मी एका ताटलीमध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे जे मासे आहेत ना त्यामध्ये व्यवस्थित असे घोळवून घेत आहे। तांदळाचं पीठ जास्त नाही लावायचं, अगदी वरच्यावरच लावायचं, कारण आपण आधी सुद्धा याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे, म्हणून तांदळाचं पीठ थोडंसंच टाकायचं। तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, अगदी वरच्यावरच मी हे मासे घोळून घेतलेले आहेत। हे असं घोळून घेतलं ना की माशाचं वरचं आवरण अगदी कुरकुरीत लागतं। या माशांना मी डीप फ्राय करून घेणार आहे। शक्यतो मासे डीप फ्राय केल्यावरच जास्त छान लागतात। मासे तळण्यासाठी मी एका कढईत तेल आधीच गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक एक मासा सोडत आहे। फ्राय करताना लक्षात ठेवायचं, तेल आधीच कडकडीत गरम करून घ्यायचं, नाहीतर मासा तेल पिऊ शकतो आणि मासे कढईला चिकटण्याची सुद्धा शक्यता असते, म्हणून तेल कडकडीत गरम करूनच घ्यायचं। असं केल्याने मासे खरपूस तळले जातात आणि कढईला चिटकत सुद्धा नाहीत। तुम्ही पाहू शकता मासा किती सहजपणे पलटला जात आहे आणि कढईला चिकटला सुद्धा नाहीये। आता या माशांना मी दोन्ही साईडने अगदी खरपूस तळून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता हा मासा मी खरपूस आणि अगदी लाल बुंद होईपर्यंत तळून घेतला आहे। हे मासे तळण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 मिनिटच लागतात। हे पहा, दोन्ही बाजूनी मासे कसे मस्त भाजून झाले आहेत। आता यांना मी एका ताटलीत काढून घेते। हे पहा, मासा वरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ बनला आहे। हा मासा खाडीतला असल्यामुळे चवीला खूप छान लागतो। तर तुम्ही सुद्धा हा मासा एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला ही माशाची आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।